नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहे अस्तरचा टॉप आणि हाफ स्लीव्ज। सगळ्यात आधी आपण टॉपची मापे पाहू। आपलं टॉपची लांबी आहे 39 प्लस 1.5 इंच, शोल्डर आहे 6 इंच, मोंढाखोली आहे 6.5 इंच, छातीमाप आहे 8.5 प्लस 1 इंच, कमरघेर आहे 8.5 इंच, सीट घेर आहे 10 इंच आणि बॉटम घेर आहे आपलं 12 इंच। आता सगळ्यात आधी आपण टॉपची लांबी पाहू। आपल्याला तयार 39 हवंय तर 1.5 इंच जास्त घ्यायचं। त्याच्यानंतर आपलं शोल्डर आहे 6 इंच, मोंढाखोली आहे 6.5 इंच, त्याच्यानंतर छाती माप आहे आपलं 8.5 प्लस 1 इंच, हे 9.5, आणि आपला मागचा आकार घ्यायचा 2 इंचाचा आणि पुढचा आकार घ्यायचा 1 इंचाचा, आणि अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार देणार। त्याच्यानंतर शोल्डर पासून 13 इंच यायचं कमर घेर साठी, आणि छाती माप आहे आपलं 8.5 इंच, छाती मापापेक्षा 1 इंच कमी घ्यायचं। नंतर सीट घेर साठी कमर घेर पासून 7 इंच खाली घ्यायचं, आणि नॉर्मली 1.5 इंच जास्त घ्यायचं, आणि व्यक्ती जर जाड असेल तर कमर घेर पेक्षा 2 इंच जास्त घ्यायचं। त्याच्यानंतरची आपली लांबीचं पॉइंट आहे 40.5, आणि आपण बॉटम घेर घेणार आहेत आपलं 12 इंच। त्याच्यानंतर आपण सगळे पॉइंट्स जॉईन करून घेणार। त्याच्यानंतर हे कट उतरू नये म्हणून 6 बॉक्स वरती किंवा पाऊण इंच वरती यायचं, आणि 8 इंचावर पॉइंट करायचा, आणि हे गोल आकार द्यायचं। हे आपले नंतर कट ड्रेस जुना झाल्यावरही कट उतरत नाही। हा जर आकार नाही घेतला तर आपलं कट नंतर टोक टॉपचे खाली लोंबतात, त्याच्यामुळे तो आकार देऊन घ्यायचा। आता आपण हे झालं आपलं ड्राफ्टिंग। आता आपण हे कटिंग पाहू। हे झालं आपलं टॉपचं कटिंग। आता याच्यानंतर आपण पाहणार आहेत अस्तरचं। आपण अस्तरची याची 4 पदरी घडी घालून हेच आपण कटिंग याच्यावर ठेवणार आहेत। पण आपलं याच्यापेक्षा हाईटला फक्त 1 इंच कमी घ्यायचं अस्तर टॉपच्या लांबीपेक्षा। आता आपण आधी आखून घेणार आहे।
आणि याच्या हाईटच्या 1 इंच कमी, म्हणजे एवढा पोर्शन आपण कमी घेणार आहे. आता हे आखून घेऊ. अस्तरची लांबी 1 इंच कमी घेण्यामागचं कारण आहे, धुतल्यानंतर अस्तर कधी कधी लूज पडतं, मग ते टॉपच्या बाहेर दिसलं नाही पाहिजे, म्हणून त्याची लांबी 1 इंच कमी घ्यायची. आणि हे झालं आपलं अस्तरचं मार्किंग. आता आपण ह्याचं कटिंग. इथे हा आकार आहे, अस्तरलाही हा आकार देऊन घ्यायचा आणि हे कट करायचं. आता मी तुम्हाला हे टॉप आणि अस्तर ठेवून दाखवेल. हे आहे आपला टॉप आणि त्याच्यानंतर हे झालं आपलं अस्तरचं कटिंग. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टिच कसा करायचा ते पाहू. आणि हे अस्तरचं टॉप आपल्या टॉपपेक्षा अस्तर 1 इंच कमी घ्यायचं नेहमी. आता पाहणार आहेत आपण हाफ स्लीव्ज पेपरवरती हे ड्राफ्टिंग पाहणार आहेत आपण. आता आपली हाफ स्लीव्जची लांबी 9, 10 किंवा 11 या तिन्हीपैकी एक असते. तर आपल्याला 10 इंचाची बाही घ्यायची आणि अस्तरची शिवणार आहे आपण, म्हणून 10 + 1 इंच. आणि आपलं मुंडाफुली होतं 6.5 इंच, तर आपली बाही रुंदी असेल 7.5 इंच. आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा. त्याच्यानंतर 3.5 इंच खाली यायचं बाही आकारासाठी. त्याच्यानंतर टेप तिरपा ठेवायचा, 2.5 वर मार्किंग करायचं आणि हा बाहीचा आकार काढून घ्यायचा. त्याच्यानंतर आपलं दंडघर येईल 5 + 1 6 इंच. त्याच्यानंतर हा बाही रुंदी आणि दंडघेराचा पॉइंट जोडून घ्यायचा आणि मध्यभागापासून 1.5 इंचावर मार्किंग करायचं. त्यानंतर 2 बॉक्स इकडनं सोडून द्यायचे आणि उरलेल्या भागाचा मध्य काढायचा आणि 1 इंच आत यायचं मासोळी आकार देण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हा मासोळी आकार द्यायचा. आणि ही झाली आपली हाफ बाहीची मार्किंग. त्याच्यानंतर आता आपण याचं कटिंग पाहू. आणि ही आहे आपली हाफ बाही. आणि आता हे आहे आपलं बाहीला आपण ओपन केलं. त्याच्यानंतर हे 2 बॉक्स सोडले त्यापासनं आणि मासोळी आकार फक्त समोरच्या बाजूवर येतो. आणि ही झाली आपली बाही हाफ बाही. आणि ही नंतर आपण कपड्यावर लेस अटॅच केल्यानंतर हे मी कपड्यावर दाखवू. आणि ही झाली आपली हाफ बाही. थँक्यू.